महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर अभियान 2026 हे जारी केलेले आहे। या शिबिरे अंतर्गत महसूल विभागाकडून जे काही कागदपत्रे जे काही डॉक्युमेंट्स दिले जातात ते डॉक्युमेंट्स मिळवण्यासाठी लोक तहसीलदार कार्यालयाकडे गर्दी करत असतात। मात्र हे सर्व कागदपत्र आपल्याला आपल्या गावापर्यंतच देण्याची सोय शासनाने या शिबिरांतर्गत केली आहे। याबाबत माननीय तहसीलदार सचिन मस्के साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांच्यामार्फत 18 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयाप्रमाणे सर्व राज्यामध्ये तसेच महाबळेश्वर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। त्यातला आता आपण एप्रिल महिन्यातले टप्पा क्रमांक 2 मध्ये आलेलो आहोत आणि त्या अंतर्गत दिनांक 10 एप्रिल रोजी भिलार येथे हनुमान मंदिर येथे आपण हे शिबिर आयोजित करणार आहे। तसेच याच महिन्यामध्ये 17 एप्रिल 2026 रोजी मेदगुताडी या ठिकाणी हे शिबिर आपण 10 ते 5 या वेळेमध्ये आयोजित करणार आहोत। तर या शिबिरमध्ये आपण खालीलप्रमाणे या महाबळेश्वर तालुक्यातील विविध शेतकरी विद्यार्थी नागरिक यांना खालीलप्रमाणे लाभ आपण वितरित करणार आहोत। त्याच्यामध्ये पहिला आहे की जिवंत सातबारा। वर्षानुवर्षे बरेच सातबाऱ्यावरती मयत व्यक्तीची नावे आहेत, तर आपल्याला एक सुवर्ण संधी आहे की आपण सदर व्यक्तीची नावे कमी करून आपल्या कायदेशीर वारसांची नावे त्यामध्ये सातबाऱ्यावरती चढवून घेण्याची आहेत। त्याबाबतची जी काही कागदपत्रे आहेत ती प्रत्येक तलाठी मंडळाधिकारी कार्यालयाला आम्ही सांगितलेले आहेत, लावलेले आहेत। आपण त्याप्रमाणे जर सदर कागद आज उद्या 2 दिवसात जर जमा केलीत तर प्रत्यक्ष शिबिरा दिवशी आपल्याला वारस नोंद केलेला सातबारा आपल्याला देता येईल, किंवा शिबिरामध्ये येऊन आपण त्या संबंधित अर्ज जर केला तरी पुढच्या शिबिरामध्ये आपल्याला त्याचा लाभ देता येईल। तसेच आज शासनाने मागच्याच महिन्यामध्ये तुकडेबंदी व्यवहारांविरुद्धसुद्धा एक कायदा पारित केलेला आहे। त्यामध्ये असं झालेलं आहे की काही नागरिकांनी जर तुकडेबंदी व्यवहार म्हणून काही नोंदी रद्द केल्या असतील तर त्यासुद्धा आता नोंदी आपण मंजूर करून त्यांची नावं सातबाऱ्यावरती लावणार आहोत। तसेच काही जणांनी जर फक्त नोटरीवर तुकडेबंदीचा व्यवहार केला असेल तर त्या नोटरी घेऊन आपण सब रजिस्टर ऑफिसला गेल्यानंतर तिथं दस्त करून तर त्यामार्फतसुद्धा आपली सातबाऱ्यावरती नोंद होणार आहे। तर मला वाटते की हा सगळ्यात चांगला निर्णय आहे। तर अशा काही लोकांनी जर तुकडेबंदी व्यवहाराविरुद्ध जर काही व्यवहार केले असतील तर त्यांनी कृपया आमच्या तलाठी मंडळाधिकारी किंवा तहसील ऑफिस या कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा। तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले आहेत, त्या दाखल्याचं वितरण आपण त्या ठिकाणी करणार आहोत। रेशन कार्ड किंवा संजय गांधी इंदिरा गांधी योजनेतील काही स्त्रिया अगोदर वंचित असतील किंवा ज्यांना अर्ज करायचा आहे ते अर्ज करू शकतात। तसेच ज्या शेतकऱ्यांची भोगवटादार वर्ग 2 जमीन आहे तर त्यांनी शासनाचे काही 50% आदिमूल्य रक्कम भरल्यानंतर त्यांची वर्ग 1 करता येणार आहे। तर त्या संबंधीची कागद जर त्यांनी जमा केली तर त्यांना त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये आम्ही ती वर्ग 1 जमीन करून देऊ। तर अशा प्रकारचे बरेच विविध लाभ आम्ही समाधान शिबिरमध्ये देणार आहे। तरी मी महाबळेश्वर तालुक्यातील सर्वांना नम्रपणे विनंती करतो की त्यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। सदरचं शिबिर हे पुन्हा एकदा 10 एप्रिलला भिलार येथे आयोजित केलेले आहे आणि 17 तारखेला मेदगुताडी येथे आयोजित केलेले आहे। तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो। धन्यवाद।